नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी कलाकृती पाहणार आहोत ज्याचा आपण बहुपयोग करू शकतो. जसं की याच्या मागे आपण अशा प्रकारे बंद लावला तर ह्याला हार म्हणून वापरता येईल. आता गौरी गणपती येणारच आहेत, तर गौरी गणपतीसाठी सुंदर असे हार आपण घरीच बनवू शकतो. त्या व्यतिरिक्त याचा उपयोग कसा करायचा आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ही कलाकृती बनवण्यासाठी आपल्याला आधी हे फूल बनवून घ्यावं लागेल आणि हे फूल कसे बनवायचे आहे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तिथून तुम्हाला हे व्हिडिओ बघून हे असं फूल बनवून घ्यायचं आहे. तो जो खाली आपण गुलाबी कलरचा फूल ठेवलेला आहे त्याचं ट्युटोरियल आपण दाखवलेलं आहे. थोडंसं मोठ्या साईजचं आहे आणि या फुलाचे मोठा साईज किंवा छोटा साईज कसं बनवायचं हे आपण त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिस्क्राईब केलेलं आहे. तर बघा, आता जे ऑरेंज कलरचं फूल आहे त्याच्यामध्ये आपण दोनच कलरचे मोती यूज केलेले आहेत, एक हिरवा आणि दुसरा ऑरेंज. आणि ते जे सेंटरचे हिरव्या कलरचे मोती आहेत ते आपण इथे 16 घेतलेले आहेत. ठीक आहे, तर 16 मोती येऊन तुम्हाला हे छोटंवालं जे फूल आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे छोटंसे असे ऑरेंज कलरचे जे ऑरेंज आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये जे फूल बनवलेलं आहे ते तुम्ही बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. बाकी सगळी प्रोसेस आपण सेम केलेली आहे. फक्त हिरवे जे मोती आहेत पहिल्यांदा जे होतात ते आपण इथे 16 मोती हिरवे कलरचे घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस करण्यासाठी एका पाकळीच्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे आणि 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतरनं ज्या हिरव्या मोत्यातनं आत्ता सुई काढली त्याच हिरव्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे चौकोन तयार होईल. आता त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं आपण सुई समोर ओढून घेतलेली आहे बघा. आता ह्या चौकोनाला आपल्याला वाढवत न्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे 5 ऑरेंज कलरचे मोती, 1 ग्रीन कलरचा मोती आणि 5 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं आता ज्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली होती त्याच हिरव्या मोत्यातनं आपल्याला अजून एकदा सुई काढायची आहे. म्हणजे हा जो चौकोन आहे त्याच्यावरती आपण इथे एक पाकळी इथे बनवून घेतलेली आहे. ठीक आहे, आता बघा एवढी प्रोसेस झाल्यावर आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, ते जे 5 ऑरेंज कलरचे मोती आहेत आणि समोरचा एक ग्रीन कलरचा मोती, तर टोटल 6 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. बघा, आपण याची हार बनवत आहोत. हार बनवण्यासाठी आपल्याला जे दोन्ही साईडला जे आता याची लांबी वाढवायची आहे, तर त्यासाठी आपण इथे साखळी बनवत आहोत. तर ती साखळी बनवण्याची ही प्रोसेस सुरू आहे. आता त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावरती 3 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि आता जो एक हिरवा मोती होता ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच हिरव्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर सरकवून घ्यायची आहे. बघा, आता ह्या चौकोनाचा जो टोक आहे तिथे आपण आलेलो आहोत. इथपर्यंत आल्याच्या नंतरनं परत एकदा आता मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. तर काय आहे, 5 ऑरेंज कलरचे मोती, 1 हिरव्या कलरचा मोती आणि परत 5 ऑरेंज कलरचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. आणि तो जो टोकाचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई येथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता बघा, परत मागची प्रोसेस सेम रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज कलरचे मोती आणि 1 हिरवा मोती, टोटल 6 मोत्यातनं आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण हे कलर कॉम्बिनेशन ऑरेंज आणि ग्रीन कलरचं घेतलेलं आहे. तर तुम्ही दुसराही कोणता कलर घेऊ शकता, लाल कलर, पिवळा कलर, कुठल्याही रंगामध्ये हा हार खूपच सुंदर दिसून येणार आहे. त्यानंतरनं नेक्स्ट आता आपल्याला परत 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. परत ज्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली त्याच हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची, छोटासा चौकोन बनवून घ्यायचा आणि 2 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर सरकवून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतरनं परत मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत, 1 हिरव्या कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे आणि परत 5 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर इथे जे आपण ग्रीन कलर वापरलेला आहे ना, त्याऐवजी तुम्ही गोल्डन कलर जरी वापरलात तरी खूप सुंदर दिसून येणार आहे. आता आपल्याला परत समोर जायचं आहे. सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज कलरचे मोती आणि 1 हिरव्या कलरचा मोती, ह्या टोटल 6 मोत्यातनं सुई आपल्याला इथे फिरवून घ्यायची आहे. तर बघा, ही आपली अशी जी चेन आहे ती बनत आहे. आता आपल्याला तुम्हाला जेवढी लांब हे हार हवा असेल, तुमच्या जेवढा फोटो आहे किंवा जेवढी मूर्ती आहे तेवढं लांब तुम्हाला हे हार आता बनवून घ्यायचं आहे. तर आम्ही इथे 10 हिरवे चौकोन येतील एवढं लांब हे हार बनवून घेतलेलं आहे. एक साईड आपण इथे
बनवून घेतलेली आहे बघा. सेम प्रोसेस रिपीट करत जायची आहे आणि ही जी साखळी आहे ती वाढवत जायची आहे. आता इथे आपण हे जे हिरवे मोत्याचे जे चौकोन जे आहेत ते टोटल 10 आपण इथे बनवून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. तुम्हाला जर अजून लांब हवं असेल तर तुम्ही अजून जास्तही बनवून घेऊ शकता. आता बघा नेक्स्ट आता काय करायचं, तो जो पहिला चौकोन आहे ना, पहिल्या चौकोनामधला एकदम कडेचा जो मोती आहे बघा, पहिल्या चौकोनातला कडेचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. एका कडेला फूल आहे, आता दुसऱ्या कडेनं आपण सुई येऊन घेतलेला आहे. आता त्या मोतीतनं सुई ओवल्याच्या नंतरनं आपल्याला 3 हिरवे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे आणि पहिल्या हिरव्या चौकोनाच्या जवळच अगदी त्याच्यामधला एक मोती कॉमन घेऊन अजून एक आपल्याला हिरवा चौकोन बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला समोरच्या 3 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. समोरच्या 3 मोत्यातनं सुई फिरवली की हा जो चौकोन आहे त्या चौकोनाच्या टोकातल्या मोत्यातनं आपण सुई इथे काढून घेणार आहे. ठीक आहे. हे एवढं झालं. आता इथे व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे. जर समजा तुमचं लूज पडत असेल तर तुम्ही एक राऊंड परत एकदा तुम्ही ओढून घेऊ शकता. आता काय करायचं, मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. मागची कोणती प्रोसेस, तर 5 ऑरेंज कलरचे मोती, 1 हिरव्या कलरचा मोती आणि 5 ऑरेंज कलरचे मोती तर असे ओवून घ्यायचे आहेत. आणि आता ज्या हिरव्या मोत्यातनं सुई आपण काढली त्याच हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा ही जी साखळी, ही जी चेन आपण बनवणार आहोत ही एकमेकांवरती अशी जशी खालचा जो फूल आहे एकदम जाळीदार दिसतं त्या प्रकारेच आपल्याला हे जे साईड्स आहेत याच्या ते देखील जाळीदार बनवायचे आहेत. तर बघा ही आपण असं बनवून घेतलं, सुई समोर काढून घेतली. परत मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज आणि 1 हिरव्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची आहे. आता इथे थोडंसं चेंज आहे बघा, हिरव्या मोत्यातनं आपण सुई काढून घेतली. आता मात्र इथे फक्त आपल्याला 2च हिरवे मोती ओवायचे आहेत, 3 ओवायचे नाही आहे, 2च ओवायचे. आणि काय करायचं, तो जो पहिली जी साखळी आहे त्यातला जो एक कडेचा हिरवा मोती आहे त्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं त्या एका मोत्यातनं सुई काढल्यावर ही जी पाकळी आहे त्या पाकळीमधला जो हिरवा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आणि बघा इथे एक चौकोन आपला परत एकदा तयार होईल. आता बघा पहिलीची साखळी आणि आताची साखळी तयार करत आहोत त्यामध्ये एक हिरवा मोती हा जोडलेला असणार आहे, कॉमन असणार आहे. आता जर तुमची ही साखळी लूज पडत असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 4ही हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई फिरवून घेऊ शकता, जेणेकरून हा जो चौकोन आहे तो एकदम टाईट बसेल आणि तुमची जी फायनल लुक आहे तो व्यवस्थित त्याला फिनिशिंग मिळेल. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला त्या मोत्यातनं सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि शेवटी कुठे येऊन थांबायचं आहे, तर जिथे ह्या चौकोनाचा टोक मिळत असेल त्या मोत्यातनं येऊन आपल्याला थांबायचं आहे. ठीक आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे जे 2 चौकोन आहेत ते एकमेकांना अटॅच्ड असणार आहेत. त्यानंतरनं मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज कलरचे मोती, 1 हिरवा मोती आणि 5 ऑरेंज कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत. पुन्हा पूर्वीप्रमाणे हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि ही जी साखळी आहे ती अशा प्रकारे कंटिन्यू करायची. आता पुन्हा 3 म्हणजे 5 ऑरेंज कलरचे मोती आणि 1 हिरव्या कलरचा मोती ह्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर बघा हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करत जायची आहे. जशी आपण पहिलीवाली साखळी बनवली होती सेम तशाच प्रकारे आपल्याला ही दुसरी साखळी बनवून घ्यायची आहे. फक्त इथे हिरव्या मोती जे आहेत ते फक्त 2च ओवायचे आहेत आणि पहिलेच्या साखळीमधला एक हिरवा मोती ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा परत एकदा 2 हिरवे मोती ओवले. पहिल्या साखळीमधला कडेचा जो हिरवा मोती आहे त्या कडेच्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं आता ही जी दुसरी साखळी आहे ह्या दुसऱ्या साखळीमधला जो एक हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. म्हणजे टोटल आपल्याला इथे 4 हिरवे मोती मिळणार आहेत. तर बघा अशा प्रकारे हा चौकोन तयार होईल. परत आपल्याला समोरच्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आणि परत जर आपल्याला हे जे चौकोन आहे ते लूज पडत असेल तर काय करायचं, तर ह्या 4ही हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो चौकोन बनलेला आहे तो व्यवस्थित घट्ट बसेल.
कारण जर चौकोन तुमचा लूज पडला तर तुमची जी कलाकृती आहे ती व्यवस्थित दिसणार नाही ना, त्याचा डिझाईन व्यवस्थित दिसेल ना, मग ते आकर्षक वाटणार नाही. ठीक आहे. तर हे असं करून घ्यायचं. त्यानंतर परत मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज कलरचे मोती, 1 हिरव्या कलरचा मोती आणि 5 ऑरेंज कलरचे मोती होऊन घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी साखळी आहे ती अशा प्रकारे वाढवत न्यायची आहे. तर जेवढा लेंथ पहिल्या साखळीची होती, जसं की पहिल्या साखळीमध्ये आम्ही इथे 10 हिरव्या कलरचे चौकोन बनवलेले आहेत, तर सेम तशाच प्रकारे आपल्याला ही साखळी, ही जी दुसऱ्या नंबरची साखळी आहे ती वाढवत जायची आहे आणि 10 नंबरपर्यंत आपल्याला पूर्ण एंडपर्यंत ही साखळी अशीच कंटिन्यू करून घ्यायची. जर तुम्ही याच्यापेक्षा लांब बनवलं असेल तर जेवढी तुमची साईज असणार आहे फोटोची, मूर्तीची किंवा तुमचं जे काही तुम्हाला जेवढ्या साईजचं बनवायचं तेवढ्या साईजचं बनवून घ्यायचं. बघा आता इथे ही आपण जी दुसऱ्या नंबरची साखळी आहे ती इथे पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे आणि किती सुंदर असा याचा लुक मिळून आलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. आता आपल्याला सेम अशीच साखळी अपोजिट साईडला बनवायची. तर अपोजिट साईडला बघा आपण इथे काय केलेलं आहे, मधल्या 2 पाकळ्या सोडून दिलेल्या आहेत आणि तिसरी जी पाकळी आहे फुलामधली वरच्या दिशेच्या मधल्या 2 पाकळ्या सोडून द्यायच्या आणि तिसरी जी पाकळी आहे त्या तिसऱ्या पाकळीमधनं त्यातला जो हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला 4 पाकळ्या मोकळ्याच राहणार आहेत. फक्त आपल्याला याच्या जस्ट अपोजिट साईडला सेम अशीच साखळी, जसं इकडे आपण डबल लेयरची साखळी बनवलेली आहे सेम तशीच आपल्याला तिकडे देखील डबल लेयरची साखळी बनवायची. तर परत एकदा प्रोसेस आपण रिपीट पाहूया जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता बघा 3 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि पहिल्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि मागच्या वेळेचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज कलरचे मोती, 1 हिरव्या कलरचा मोती आणि 5 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि पहिल्या प्रोसेसला म्हणजे आता ह्या उजव्या साईडला जी साखळी आपण तयार केलेली आहे सेम तशीच साखळी आपल्याला डाव्या साईडला देखील बनवून घ्यायची आहे. तर ह्याची जी हे जे आपण इथे 5 मोती ओवलेले आहेत ना, ते देखील तुम्ही कमी जास्त करू शकता. हवं असेल तर 7 असे देखील मोती तुम्ही इथे ओवून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या ह्याच्यानुसार याची लांबी जी आहे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. त्यानंतर ना आता परत आपल्याला इथे, कारण ही पहिली साखळी आहे त्यामुळे आपल्याला हिरव्या कलरचे 3 मोती ओवायचे आहेत. जेव्हा आपण दुसऱ्या नंबरची साखळी बनवू तेव्हा आपल्याला हिरव्या कलरचे 2 मोती ओवायचे असणार आहेत आणि एक जो हिरवा मोती आहे तो पहिल्या साखळीमधनं ॲड करायचा आहे. बरोबर ना. बघा आता ही पहिली साखळी आहे तर आपण 3 हिरवे मोती ओवले, त्यानंतरनं समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई समोर फिरवून घेतली. त्यानंतर आता परत पहिली प्रोसेस रिपीट करणार. तर 5 ऑरेंज, 1 हिरवा आणि 5 ऑरेंज मोती ओवायचे आणि जशी आपण ही पहिली साखळी बनवलेली आहे डबल लेयरची तशी आपल्याला दुसऱ्या साईडला देखील डबल लेयरची ही साखळी बनवून घ्यायची आहे. तर बघा आपलं असं हे फायनल लुक जे आहे ते दिसणार आहे. आता जो एक्स्ट्रा धागा आहे जिथे मध्ये कुठे गाठी मारलेल्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला कॉटरी करून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून ती गाठ सुटणार नाही. आता बघा हे सेंटरला फूल आणि दोन्ही साईडला अशा साखळ्या आपल्या इथे बनून तयार झालेल्या आहेत. आता ह्याला जर तुम्हाला हार बनवायचा असेल तर अशा प्रकारे हे जे बंद भेटतात, तर ह्याचे बंद ऑनलाईन देखील भेटतात. तुम्हाला हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही हे परचेस करू शकता किंवा तुमच्याकडे एखादा जुना नेकलेस वगैरे असेल तर त्याला देखील असे बंद जे असतात ते काढून देखील तुम्ही याला यूज करू शकता. तर बघा अशा प्रकारे त्याला हुक असतात आणि त्याचे जे हुक आहे ते आपल्याला ह्या दोन्ही एंड्सला अटॅच करून घ्यायचे आहेत. सेम असंच आपण कलश महिरपला देखील बनवलं होतं. याच्यापूर्वी देखील आपण हे जे बंद आहेत ते कसे अटॅच करायचे हे बघितलेले आहेत. तर बघा याच्यामध्ये आता ही ॲडजस्टेबल साईज होणार आहे. तुम्हाला ज्या साईज म्हणजे कमी जास्त देखील तुम्हाला हे करता येईल. तर तो जो मोती आहे तो वर खाली करून तुम्ही ह्याचं साईज ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे आपलं हे हार जे आहे ते तयार झालेलं आहे. आता गौरी गणपतीचे सण येणारच आहे तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या हातांनी देवाला अशा प्रकारे हार बनवून वाहू शकता. तर बघा हे तर झाली पहिली कलाकृती, म्हणजे पहिला जो आहे हार आपण याचा बनवला. आता हे जे आपण बांधलेलं आहे हे जर बांधलं नाही तर याच्या आपल्याला अजून वेगवेगळे कलाकृती भेटतात. जसं आपण डेकोरेशनसाठी अशा प्रकारे हळदी कुंकवाचा करंडा किंवा महालक्ष्मीचे पाऊलं किंवा महिरप, ताटाचं महिरप, समई महिरप म्हणून याला यूज करू शकतो.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही याचा उपयोग कशाप्रकारे करणार आहेत हे देखील कळवा. धन्यवाद.